मुंबई की तरह नवी मुंबई में सेल्फ रीडेवलपमेंट मुमकिन है? इसके नियम और प्रक्रिया क्या है? क्या यह नागरिकों के हितों में है? इन तमाम सवालों को लेकर नागरिकों में सेल्फ रीडेवलपमेंट के प्रति जागरूकता निर्माण करने के लिए धर्मवीर संभाजी राजे चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष दत्ता गंघाले के नेतृत्व में श्री धर्मवीर चैरिटेबल ट्रस्ट द्वारा स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिविर और चर्चा सत्र का आयोजन नेहरू सेक्टर 28 स्थित टेंडा मेडिकल कॉलेज सभागृह में किया गया, जहां इस अवसर पर स्वयं पुनर्विकास पर मार्गदर्शन और चर्चा करने मुख्य तौर पर उपस्थित थे महाडा के पूर्व अध्यक्ष प्रोफेसर चंद्रशेखर प्रभु। साथ ही उपस्थित थे बेलापुर के भारतीय जनता पार्टी विधायक मंदा मात्रे, धर्मवीर संभाजी राजे चैरिटेबल ट्रस्ट के अध्यक्ष दत्ता गंघाले, दिगंबर राउत, प्रवीण खेड़कर, धर्मवीर संभाजी राजे चैरिटेबल ट्रस्ट के पदाधिकारियों सहित असंख्य नागरिक। इस दौरान प्रोफेसर चंद्रशेखर प्रभु ने सभी रहवासियों का जहां उचित मार्गदर्शन किया, वहीं सेल्फ रीडेवलपमेंट के फायदे, कानून की जानकारी, नियम और कई तकनीकी पहलुओं पर भी विस्तृत तौर पर चर्चा की। मीडिया से बात करते हुए प्रोफेसर चंद्रशेखर प्रभु ने कहा कि नवी मुंबई में क्लस्टर को लाना मुमकिन है, मगर इससे बुनियादी सुविधाओं पर प्रभाव जरूर पड़ेगा। मध्ये जे शक्य झालं ते नव्या मुंबईत का शक्य होऊ नये याला काही कारण दिसत नाहीत। पुण्यामध्येही चालू आहे, नाशिकलाही चालू आहे, इतर ठिकाणी वसई विरारलाही स्वयंविकास चालू आहे, पनवेललाही चालू आहे। तर सर्व ठिकाणी हे मोठ्या प्रमाणात लोक ही योजना आत्मसात करतात, कारण याच्यामध्ये लोकांचा फायदा आहे। लोकांना कळतंय की बिल्डर आपल्याला लुटतोय आणि आपला फायदा कशात आहे लोकांना कळतंय। त्यामुळे स्वयंविकास हाच पुढे स्वयंविकासच चालणार। बिल्डरकडे फार लोक जाणार नाही, कारण बिल्डर फसवतात हे लोकांना पक्क माहिती। क्लस्टर योजना ही ठाणे जिल्ह्यापुरती नाही, क्लस्टर योजना UDCPR मध्ये आहे, ती महाराष्ट्रात कुठेही करता येते, त्याला काही अडचण नाही। फक्त नव्या मुंबईमध्ये क्लस्टर करता जर तितकी मोठी जमीन असेल आणि लोकांचा आग्रह असेल तर नव्या मुंबईतही ती करता येईल। उन्होंने आगे कहा कि बिल्डरों द्वारा रीडेवलपमेंट की तुलना में सेल्फ रीडेवलपमेंट नागरिकों के लिए अधिक मुनाफेदार और फायदेमंद है। गाइडन्स करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। स्वयंविकास जर लोकांना पाहिजे असेल तर स्वयंविकासाचे ठराविक नियम आहेत आणि त्याच्याविषयी मार्गदर्शन त्यांना जर पाहिजे असेल तर आम्ही करायला तयार। वहीं दत्ता गंघाले ने कहा कि सेल्फ रीडेवलपमेंट को प्रत्यक्ष रूप में अमली जामा पहनाने के लिए वे एक माध्यम बनकर नागरिकों के साथ मजबूती से खड़े रहेंगे। जरूरत पड़ी तो आंदोलन और नियमावली सुलभ करने की दिशा में संघर्ष भी करेंगे। पुन्हा एकदा स्वयं पुनर्विकासाबाबत मार्गदर्शन चर्चासत्र आदरणीय चंद्रशेखर प्रभू साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये ठेवण्यात आलं होतं। नवी मुंबईमध्ये जो स्वयं पुनर्विकासाबाबत नागरिकांमध्ये प्रतिसाद वाढतो आहे, उत्सुकता वाढते आहे आणि त्यांचे अधिकार जाणून घेण्याबाबत ते मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत। निश्चितच नवी मुंबईमध्ये स्वयं पुनर्विकास कसा नागरिकांच्या हिताचा आहे हे समजावून सांगण्यामध्ये आदरणीय चंद्रशेखर प्रभू साहेब यांच्या माध्यमातून आम्ही यशस्वी ठरत आहोत। येणाऱ्या कालावधीमध्ये स्वयं पुनर्विकास प्रत्यक्षात आणण्यासाठी शासन स्तरावरती ज्या ज्या विविध अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे, त्यासाठी आम्ही एक माध्यम म्हणून येथील नागरिकांच्या सोबत, येथील सिडको सदनिधारकांच्या सोबत कायम प्रभावीपणे उभं राहणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये वेळ पडली तर धडक मोर्चा सुद्धा आयोजित करून येथील प्रशासनाला जाब विचारून स्वयं पुनर्विकास कसा प्रत्यक्षात येईल याबाबत विविध नियमावली असेल ती कशा पद्धतीने सुलभ करता येईल याच्यासाठी प्रशासनाला ते करण्यामध्ये भाग पाडण्याचा एक संकल्प सुद्धा आजच्या या मीटिंगच्या माध्यमातून आम्ही केलेला आहे। वहीं प्रवीण खेड़कर ने कहा कि यह चर्चा सत्र नहीं बल्कि सेल्फ रीडेवलपमेंट को अंजाम देने की एक मूवमेंट है। मुळात मुंबईमध्ये घर असावं प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचं स्वप्न असतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो संपूर्ण आयुष्य पणाला लावत असतो आणि आज ती वेळ आलेली आहे त्या मूळ घर मालकाला त्याचा मोबदला मिळण्याचं। परंतु हा मोबदला त्याला मिळू नये यासाठी काही राजकारणी आणि काही बिल्डर हे एकत्रित येऊन त्याचा हक्क मारण्याचा जो प्रयत्न करत आहे या विरोधात आम्ही आज ही चळवळ सुरू केलेली आहे आणि लोकांना जनजागृती व्हावी, लोकांना त्यांच्या जागेची किंमत त्यांना कळावी
यासाठी आम्ही आज ही सर्व चंद्रशेखर प्रभू सरांच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेली आहे आणि नक्कीच ज्या काही सरकारी डिपार्टमेंटकडून अडचणी येत असतील, परवानग्या असतील, अशा काही सिडको नवी मुंबई महानगरपालिका, तर त्याबाबत आम्ही त्या अधिकाऱ्यांना जाब विचारून सामदाम दंडभेद वापरून त्या परवानग्या पूर्णत्वात कशा नेण्यात येतील त्यासाठी आम्ही लढा देऊ. ब्यूरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.